एक नवीन कायदा येतोय, त्याच्याबद्दलही बोलूया. जनसुरक्षा कायदा हा नवीन काय कायदा काढला मला कळत नाही. भाषण करताना ते काय म्हणाले माहिती आहे, की ही लोक इतकी बेदरकार आहेत, काही वागतात, सुप्रीम कोर्टावरती टीका करतात. आयला आम्ही सुप्रीम कोर्टावर टीका केली नाही केली. त्यांचा निशिकांत दुबे नावाचा खासदार आहे, तो काय म्हणाला की संजीव खन्ना हे देशात यादवी पेटवू इच्छित आहेत. याच्यापेक्षा मोठा आरोप काय होऊ शकतो. जगदीप धनखड उपराष्ट्रपती ते काय म्हणाले की सुप्रीम कोर्ट आपल्या मर्यादा विसरलंय. अरे, एखादा लोकसभेने घेतलेला निर्णय हा सुप्रीम कोर्टच्या अखत्यारीत फेर तपासणीसाठी जाऊ शकतो. हा अधिकार कोणी दिला आहे? हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू ज्याला म्हणतो, तो कोणी दिला अधिकार? आता तुमचा झालेला निर्णय जर ज्युडिशियरीने आपल्या अखत्यारीत त्याची फेर तपासणी केली, तर एवढं वाईट का वाटतंय तुम्हाला? ज्युडिशियल रिव्ह्यू झाला पाहिजे ना. आणि त्यांनी साधा प्रश्न उपस्थित केला की 1500 सालामध्ये बांधलेल्या मस्जिदीचे एखाद्या जमिनीचे कागदपत्र ते लोक कुठनं आणणार आहेत? हा संजीव खन्नाने प्रश्न विचारला, तो काय आम्ही नाही विचारला ना. आता एखादा अकॅडमिक डिस्कशन हे जर सुप्रीम कोर्टामध्ये होत असेल तर ते होऊ द्यायचं नाही. तुम्हाला तर्क समजूनच घ्यायचे नाहीत, तुम्हाला विवेक जगूच द्यायचा नाही आहे. तर्क आणि विवेक जगला नाही तर निष्प्राण समाज तुम्हाला बघावा लागेल. अहो, घर सुद्धा तर्क आणि विवेकावरच चालतं, संसार तर्क आणि विवेकावरच चालतो. असं कसं चालेल? सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आपली पकड असली पाहिजे आणि ते शरीराने तिथले असले पाहिजेत, पण त्यांचा मेंदूचा ऑपरेटर आमच्याबरोबर असला पाहिजे. ही पद्धतच चुकीची आहे. जनसुरक्षा कायदा हा कशासाठी आहे? काय? आर्टिकल 19 राईट टू रिलिजन, राईट टू एक्सप्रेशन, राईट टू प्रायव्हसी, हे जेवढे मूलभूत अधिकार आहेत त्यांना जखडण्याचं काम जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून करतायत. तुम्हा कुठल्याही पत्रकाराला तुम्ही काही बातमी टाकल्यानंतर उचलून नेण्याचा अधिकार पोलिसांना मिळणार आहे. हे राज्याची व्यवस्था बदलून हे राज्य पोलिसी राज्य होईल. हे स्वातंत्र्य जे तुम्हाला स्वातंत्र्याच्या निर्मात्यांनी दिलं, गांधी, नेहरू, आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिलं, ते हिरावून घेण्याचं काम महाराष्ट्रात होणार आहे. हा आम्ही बोलणार ना त्याच्या विरोधात. हे सरकार विरुद्ध बोललं तर गुन्हा आहे असं म्हणून उचलून जेलमध्ये टाकायचं, टाका. अरे, गांधीजींनी ठरवलं असतं जेलमध्ये नाही जायचं, मला एसीतच राहायचं आहे, तर स्वातंत्र्याची लढाई कोण लढलं असतं? जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचाराला चौदरेक होईल, जेव्हा ते वाढीला लागेल, तेव्हा आपल्यासारख्याने उभं राहून ते बळी केला तरी चालेल, पण लढण्याचं धारिष्ट्य दाखवलंच पाहिजे, तरच समाज सुरक्षित आहे.